तर नमस्कार मंडळींनो, तुमचं पुन्हा एकदा लाईन्स अँड कलर्स या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मी आता निवडलेलं आहे श्री संत बाळमामा देवाचं चित्र काढण्याचं. तर मी पहिला पुसट असं गडाकोन चित्र पुसट फिकट काढून घेतलेलं आहे. मी आता त्यांचं पुन्हा चित्र डार्क करत आहे. तर मी पहिल्यांदा सुरुवातीला मी डोळं काढत आहे. तर डोळ्यामध्ये काढण्याचं कसं कला आहे पहा. तर असं आपल्याला डोळ्याकडली भाग आपण काढत आहोत. नाकाकडले भाग, आता फेटा कसं काढायचा पहा. फेटा मी हा व्हिडिओ मोठा होत असल्या कारणानं पहिला मी गिरडाको असं पुसट असं हलक्याचं मी चित्र काढून घेतलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ मोठा होऊ नये व तुम्हाला कंटाळा येऊ नये. आता हे पहा, हा दाढीवरचा भाग, असं तऱ्हेनं संत बाळमामा महाराज यांच्या चित्रामध्ये दाढी थोडंसं कुठलाही नाही. हे पहा, तर मी आता डार्क काढत आहे. डार्क पेन्सिल वापरलेलं आहे. बाळमामाचे डावीकडे खांद्यावरील घोंगडे, आता हा कॉलरचा भाग शर्टाचा, हा उजवीकडील हाताचा भाग. आता हे बघा शर्ट आहे. पायाकडचा भाग म्हणजे ते धोतर आहे. हे हात, हे बघा पेन्सिल कसं हे करायचं पहा. बघा, तर हे चित्र संत बाळमामा महाराजांचा फोटो काढत आहे, त्यामुळे त्या फोटोमध्ये कसं आहे तसंच काढावं लागतं. हा असं हे. तर मित्रांनो, मी असं चित्र तुमच्या समोर भरपूर आणणार आहे. व्यक्तिगत चित्र, असं वेगवेगळे चित्र मी स्केचेस तुमच्या समोर आणणार आहे. ते तुम्ही जसं मी काढले तसं तुम्ही जर शिकला तर लवकर तुम्ही शिकाल. तर म्हणजे काय, चित्र जेवढा वेळ काढायचा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये मित्रांना कंटाळा येतो तेवढा बघण्यासाठी. त्यामुळे जरा तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून जरा व्हिडिओ स्पीड वाढवावं लागतं. हे बघा आमचे बाळमामा आता कसं दिसतात.
हे बघा. तुम्हाला आता स्पष्ट दिसतच असेल त्यांचे घोंगडे व त्यांचा आकार. आता सर्व चित्र रेखाटलेलं तुम्हाला पूर्ण दिसत असेल. पहिला काढताना फिकट पेन्सिलनं काढावं लागतं. मी त्याच्या अगोदर गिर टाकून घेतलेला आहे. फोटोवर पण गिर टाकलेलं होतं आणि ते गिर टाकून मी चित्र हलक्या हाताने काढलेलं. आणि व्हिडिओ तयार करताना तर मित्रांनो मोबाईलवर मी तयार केलेलं आहे. मोबाईलवर व्हिडिओ तयार करताना मी ते गडद आकायचं चालू केलेलं आहे. तर हे पेन्सिलनं काढलेलं मी स्केचेस सर्व या हाताने काढलेलं आहे. तर फोटोमध्ये कसं आहे तसं लाइन्स अँड कलर्स या आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. मी अनेकदा पुन्हा डोळ्याकडला भाग गडद केलेला आहे. मी शिकलेला भाग गडद केलेला आहे. आता हे पायाकडचा भाग हे बघा जेणेकरून डार्क पेन्सिलनं काढल्यामुळं जरा उठून दाखवतं छान पैकी असं मस्त पैकी. तर मंडळींनो हे जर स्केचेस फोटो फ्रेम मध्ये लावलं तर ह्याच्यापेक्षा पण छान दिसतं. हे पहा असं हे असं करायचं असं. अशा तऱ्हेनं आपलं आता जवळपास चित्र पुरा झालेलंच आहे. हे बघा असं काढावं लागतं. असं झालेलं आहे. कॉलरचा भाग शर्ट घातला. आता पुन्हा फेटा जिथे जिथे आपल्याला फिकट दिसेल तिथे तिथे आपल्याला गडद करावं. डार्क केल्याशिवाय चित्र छान दिसत नाही. आपण प्युअर स्केचेस केलेले आहे. हे पहा मोबाईल तुम्हाला दिसतंच. डोळ्यात पुन्हा गडद केलेले आहेत. तर मंडळींनो तुम्हाला असं चित्र आवडलं असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा. मंडळींनो सबस्क्राईब कराच जेणेकरून तुमच्यापर्यंत भरपूर चित्र काढण्यास मला प्रोत्साहन मिळेल. हे बघा आमचे आता बाळूमामाचे चित्र पूर्ण झालेलंच आहे. तर मंडळींनो हे बघा पूर्ण